मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्ट। संभाजीनगर जिल्ह्यामधील सर्व पोलीस ठाण्यांना पोलीस अधीक्षकांचं पत्र। पोलिसांकडून आंदोलनाची माहिती जमा करण्यास सुरुवात। बच्चू कडूंनी घेतली मराठा आंदोलक मनोज जरांगेंची भेट। मनोज जरांगेंसोबत मुंबईतल्या आंदोलनाबाबत केली चर्चा। आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये विरोधकांचा पतंग कापणार। शिंदे गटाचे आमदार संतोष बांगरांचा विरोधकांना इशारा। पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला सोलापूर दौऱ्यावर। कामगारांना समस्येचं निवेदन देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी वेळ द्यावा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू। जिल्हा कामगार संघटना महासंघाचा इशारा। नाशिकच्या येवल्यामध्ये 3 दिवस पतंग महोत्सव। पतंगोत्सव काळामध्ये 3 दिवसांची सुट्टी असल्याने येवला शहरात अघोषित असा बंद बघायला मिळतो। नंदुरबारमध्ये पतंग महोत्सवाची धूम। रंगीबेरंगी पतंगांची आकाशामध्ये गर्दी। काट्रेच्या आवाजात आणि डीजेच्या तालावर तरुणाई धुंद। चंद्रपूर जिल्ह्यामधील नारंडा इथे मकर संक्रांती निमित्तानं शंकरपटाचं आयोजन। 3 दिवस चालणाऱ्या शंकरपटामध्ये चंद्रपूरसह यवतमाळ, वर्धा, गडचिरोली आणि तेलंगणा इथून जवळपास 300 बैल जोड्या सहभागी। सोलापुरातील ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचा आज 3रा दिवस। होम प्रदीपन सोहळा पार पडणार। उत्सवासाठी भाविकांची मांदियाळी। मकर संक्रांती निमित्तानं विठ्ठल मंदिराला फळं, फुलं आणि तिळगुळाची आकर्षक सजावट बघण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी। घाऊक महागाई दर 9 महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर। खाद्य महागाई, इंधन आणि ऊर्जेच्या महागाई दरामध्ये वाढ झाल्यानं घाऊक महागाईमध्ये वाढ। वाणिज्य मंत्रालयाकडून आकडेवारी जारी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।